परळीकर कॉमर्स कोचिंग क्लासेसमध्ये आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांचं आणि पिंड्यांचं हार्दिक स्वागत. बघा आता बीकॉम सेकंड सेमला NAP आहे की नाही, NAP चालू आहे, कोऑपरेटिव्ह सोसायटी. आपलं ट्रेड अकाउंट झालेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. आता आपण बघणार आहोत आज प्रॉफिट लॉस अकाउंट. कोणतं अकाउंट बघणार आहोत? प्रॉफिट लॉस अकाउंट. प्रॉफिट म्हणजेच व्यवसायामध्ये कोणता प्रॉफिट होत असतो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. बघा हे ते तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट येणारच विद्यार्थी मित्रांनो. तर प्रॉफिट लॉस अकाउंटच्या ट्रेडिंग अकाउंटची ज्याप्रमाणे तुम्ही आखणी करता, इथं फॉर द इयर एंडिंग खाली येत असता तुम्ही, फॉर द इयर एंडिंग. नाही आहे दिलेलं त्यामुळे डॅश, नाही दिलेलं नसेल त्यामुळे डॅश करायचं. आणि बघा आता मी तुम्हाला गणित देत आहे, तर गणित देताना तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्यायचा. काय काढून घ्यायचा? स्क्रीनशॉट. म्हणजेच त्यामध्ये काय होणार आहे, तुमचा गणित येऊन जाणार. आणि माझ्या सध्याच्या परिस्थितीमध्ये त्याचं मी पूर्णपणे तुम्हाला दिलेली PDF नाही आहे, त्यामुळे तुम्ही तो बघा स्क्रीनशॉट काढून घ्या. गणित देत आहे मी तुम्हाला. हे 4 नंबरचं गणित आपलं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कुठे गेलं? आला का विद्यार्थ्यांनो? हे आला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. स्क्रीनशॉट काढून घ्या विद्यार्थी मित्रांनो तुम्ही. बघा आता हे काढला स्क्रीनशॉट. तर आता त्यानंतर तुम्हाला बघा आता मी सांगत आहे की पहिले सुरुवातीला आपल्याला दिलेल्या सॅलरी काय दिलेला आहे, सॅलरी काय दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, सॅलरी डेबिट बाजूला लिहितात. जेवढे खर्चाचे पद असतील, एक्सपेन्सेस काय असतील, एक्सपेन्सेस डेबिट बाजूला, आणि इन्कम झालेली असेल तर क्रेडिटला. प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिटला नेहमी एक्सपेन्सेस येतात. काय येत असतात? एक्सपेन्सेस. मग सॅलरी दाखवायची आपल्याला. काय दाखवायची आहे? टू सॅलरी. सगळ्यात पहिले सॅलरीज आहे की नाही. सॅलरी आहे तुमची 20,000. किती आहे विद्यार्थी मित्रांनो? 20,000. त्यानंतर आहे तुम्हाला दिलेला डायरेक्टर्स फी. डायरेक्टर फी सुद्धा डेबिट बाजूला येणार. डायरेक्टर फी कुठे येणार आहे विद्यार्थी मित्रांनो? डेबिट बाजूला. हे डायरेक्टर फीज. किती आहे डायरेक्टर फीज? 6,225. 6,225. त्यानंतर आपल्याला दाखवायचं आहे दिलेला ऑडिट फी. काय दिलेला विद्यार्थी मित्रांनो? ऑडिट फी. हे ऑडिट फी, हे जे ऑडिट फी असते, ऑडिट फी ही डेबिट बाजूलाच येत असते. बघा ऑडिट फी आहे 3,750. ऑडिट फी किती आहे? 3,750. त्या इंटरेस्ट. आता इंटरेस्ट म्हणजे काय? इंटरेस्टचा अर्थ बघा, प्रत्येकाचा अर्थ सांगतो मी. सॅलरी म्हणजे पगार, डायरेक्टर फी म्हणजे संचालकाचा शुल्क असतो. काय असतो तो? संचालकाचा शुल्क. तो डेबिट बाजूलाच येणार प्रॉफिट लॉस अकाउंटच्या. त्यानंतर ऑडिट फी म्हणजे अंकेशन शुल्क. अरे व्यवसायामध्ये CA असतो, त्यानंतर अंकेशन शुल्क म्हणजे CA जे काम करत असतात ते व्यक्ती. अंकेशन शुल्क म्हणजे इन्कम टॅक्स. या लोकांना सुद्धा एक्सपेन्सेस लागू होत असतात प्रत्येक व्यवसायामध्ये. त्यानंतर आपल्याला दिलेला इंटरेस्ट. इंटरेस्ट 2 प्रकारचे असतात. किती प्रकारचे असतात? 2 प्रकारचे. एक म्हणजे दिलेलं, एक म्हणजे घेतलेलं. म्हणजे तुम्ही काय आता रिसिव्ड आणि पेड. बँकेत तुम्ही पैसा ठेवलेला असेल तर बँक तुम्हाला इंटरेस्ट देणार. काय देणार? इंटरेस्ट. आणि तुम्ही अगर कोणाला पैसा दिलेला असेल, बँकेत इंटरेस्ट दिलं, पैसे दिले म्हणजे बँकेनं, कोणत्या व्यक्तीला सुद्धा पैसे दिलेले असतील तर तो व्यक्ती तुम्हाला इंटरेस्ट देणार. हे झाले तुमचे रिसिव्ड दोन्ही प्रकारचे. त्यानंतर पेड. पेडचा अर्थ असते की तुम्ही ज्यावेळी कोणताही व्यक्ती असो, हा व्यक्ती कोणत्या व्यक्तीकडनं व्यवसाय चालवण्यासाठी पैसा घेतो. पैसा काय करतो? घेतो. म्हणजे माझा व्यवसाय चालवण्यासाठी मी त्याच्याजवळून 2,000, त्याच्याजवळून 10,000, त्याच्याजवळून 5,000 आणि 20,000 असे पैसे मी गोळा केले. आणि या लोकांना मला काय करावं लागते? दर महिन्याला इंटरेस्ट द्यावा लागते. म्हणजे दर महिन्याला व्याज द्यावं लागते. म्हणजे मी पेड करत आहे. काय करत आहे? पेड. हे गोष्ट लक्षात ठेवायची. तर आता इंटरेस्ट इथं क्रेडिट लिहिलेला आहे. काय लिहिलेलं आहे? क्रेडिट. तर इंटरेस्ट क्रेडिट बाजूला दाखवायचं. टू इथं बाय लिहित असतात. काय लिहित असतात मित्रांनो? बाय. इंटरेस्ट. किती आहे इंटरेस्ट? 2,500. शर्ट ट्रान्सफर फी सुद्धा क्रेडिट बाजूला येणार आहे. कुठे येणार आहे ती? क्रेडिट बाजूला. आता सर ही शर्ट ट्रान्सफर फी
क्रेडिट बाजूला का बरं येते? हे शेअर्स तुम्ही अगर जे परचेस केलेले असतील, काय केलेले असतील विद्यार्थी मित्रांनो? परचेस केलेले असतील शेअर, काय केले? ट्रान्सफर फी. हे शेअर ट्रान्सफर फी तुम्ही अगर काय केले असतील, शेअर परचेस केले असतील आणि ते काही दिवसानंतर तुम्ही काय केले, ते स्टॉप केले, तर ते दुसऱ्या व्यक्तीला जेव्हा तुम्ही ट्रान्सफर करता तेव्हा त्या पैसे परचेस केलेले शेअरचे पैसे रिसिव्ह तुम्हाला होत असतात. म्हणजे त्याचे पैसे प्रॉफिट तुम्हाला मिळते. मग ते प्रॉफिट तुम्हाला मिळत असते, त्याला क्रेडिट बाजूला लिहित असतात. शेअर ट्रान्सफर. कमिशनचा अर्थ असते दलाली. कमिशनचा अर्थ काय असते विद्यार्थी मित्रांनो? दलाली. कमिशन म्हणजे आपला व्यवसायामध्ये अगर कोणता व्यक्ती हा एखादा साबणचा प्रोडक्ट असेल, अगर साबणाच्या प्रोडक्टमध्ये तुम्ही अगर त्याला सांगितलं की माझा माल तू सेल करून दे, मी तुला कमिशन देतो, तर ते कमिशन देणे म्हणजे त्याला दलाली असं म्हणतात. आणि तुम्ही कोणत्या कंपनीचा किंवा कोणत्या दुकानदाराचा माल हा सेल करत असाल तुमच्या नावावरती, तर त्यापासून तुम्हाला सुद्धा कमिशन मिळते. तर ते क्रेडिट बाजूला येते. आणि जेव्हा तुम्ही पेड करता तेव्हा ते डेबिट बाजूला येते कमिशन. त्यानंतर दिलेला कॉन्ट्रीब्युशन प्रॉव्हिडंट फंड म्हणजे एम्प्लॉईला दिलेला पीएफ. काय असतो कॉन्ट्रीब्युशन प्रॉव्हिडंट फंड? म्हणजे एम्प्लॉईला दिलेला पीएफ. कॉन्ट्रीब्युशन टू प्रॉव्हिडंट फंड. हा कॉन्ट्रीब्युशन प्रॉव्हिडंट फंड किती दिलेला विद्यार्थी मित्रांनो? 11,000. त्यानंतर डेप्रिशिएशन ऑन बिल्डिंग काय दिलेलं आपल्याला? डेप्रिशिएशन ऑन बिल्डिंग. तर कोणताही व्यवसायामध्ये फर्निचर, कॉम्प्युटर, बिल्डिंग्स, मोबाईल, गाडी, मोटार कार, इलेक्ट्रिक, हे सगळे जे वस्तू असतात त्यांचा डेप्रिशिएशन होत असते. म्हणजे काय होत असते? घसारा. आज तुम्ही वस्तू परचेस केली तर उद्या चालून त्याची व्हॅल्यू काय होते? कमी होते. काय होत असते? कमी होत असते. तर त्याला डेप्रिशिएशन असं म्हणत असतात. म्हणून तो प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिटला दाखवायचा. प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिटला. आणि तिकडे असेटमध्ये त्या असेटमधून मायनस करत असतात. मग इथं दाखवायचं आपल्याला डेप्रिशिएशन ऑफ बिल्डिंग 12,000. किती येईल? 12,000. आणि त्यानंतर ग्रॉस प्रॉफिट, जे ट्रेडिंग अकाउंटचं ग्रॉस प्रॉफिट आलेलं असते ते तुम्हाला इकडे प्रॉफिट लॉस अकाउंटच्या क्रेडिटला ट्रान्सफर करतात. कुठे ट्रान्सफर करतात? क्रेडिटला. इथे दाखवायचं बाय ग्रॉस प्रॉफिट. ग्रॉस प्रॉफिट किती आहे? ग्रॉस प्रॉफिट तुमचा 45,000. 45,000. आता ट्रेडिंग अकाउंटमध्ये प्रॉफिट लॉस अकाउंटमध्ये इथं टू नेट प्रॉफिट निघत असते. का निघत असते विद्यार्थी मित्रांनो? नेट प्रॉफिट. आता या गणितामध्ये नेट प्रॉफिट आहे ना, क्रेडिट बाजू अगर मोठी आली असेल तर त्यामधून डेबिट मायनस करायची. आणि डेबिट मोठी लार्ज आलेली असेल तर क्रेडिट काय करायची? मायनस. मग हे ज्यावेळी आता इथं या गणितामध्ये बघा प्रॉफिट लॉस अकाउंटची क्रेडिट मोठी येत आहे 49,870. आणि यामधून हे दोन्ही बाजूला लिहायची. कुठे लिहायची ती? दोन्ही बाजूला 49,870. 49,870. आणि हे खालून काय करायचं विद्यार्थी मित्रांनो? क्लोज करायचं, नाही तर मार्क मिळत नाहीत, कमी मार्क मिळतात. मग या क्रेडिटमधून डेबिट मायनस झाली, यांची ॲडिशनल करा म्हणजे प्लस करा आणि ते मायनस करा. 49,870 मधून या संपूर्ण अमाऊंट मायनस करायच्या. काय करायच्या? मायनस. ते येणार आहे तुमचं 2,495. तर बघा त्याला नाव द्यायचं नेट प्रॉफिट. काय नाव द्यायचं आहे? नेट प्रॉफिट. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर्स आणि सबस्क्राईब जरूर करा. तुमच्या मित्रांपर्यंत शेअर्स करा, म्हणजेच त्या विद्यार्थ्यांना लवकरात लवकर गणित लक्षात येतील. तर तुम्ही